नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला वरणाची रेसिपी करायची आहे. त्याच्यासाठी मी इथे तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ घेतलेली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसती तुरीची किंवा नुसती मुगाची डाळ घेऊ शकता, किंवा मग तुम्ही ह्याच्यामध्ये मसुराची डाळ मिक्स केली तरीसुद्धा चालेल. आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर मी इथे एक बारीक कट करून टोमॅटो घेतला आहे. त्यानंतर लसूण घेतला आहे भरपूर असा बारीक कट करून. कढीपत्ता घेतलेला आहे. 4 ते 5 मिरच्या मी इथे कट करून घेतल्यात आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली. आता मी इथे कुकर ठेवलं आहे. आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी टाकायची. मी इथे कुकरमध्ये 1.5 पळी तेल टाकले. तेल छान गरम झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपल्याला जिरं टाकायचे आणि जिरं फुललं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचे. आणि माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर मी त्यानंतर इथे कढीपत्ता, लसूण आणि मिरच्या टाकल्यात. आता हे अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे. हे छान असं परतल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची थोडीशी, खूप जास्त नाही, थोडीशी टाकायची फोडणीला, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो. आता हे टाकल्याच्यानंतर हे सुद्धा अर्धा मिनिट आपल्याला परतायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तो सुद्धा छान असा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. वरण खूप छान होतं आणि झटपट होतं, फार वेळ लागत नाही. तर त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्याच्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही खरंच अशा पद्धतीने करून बघा. वरण खूप म्हणजे खूप भारी लागतं खायला. आता ह्यानंतर जी डाळ आपण धुवून घेतली होती ना, ती डाळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. सगळी डाळ ह्याच्यामध्ये टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला डाळ कितपत घट्ट कितपत पातळ करायची त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण आपण कुकरमध्ये करतो तर खूप जास्त पाणी टाकू नका, नाही तर मग डाळ उतू जाऊ शकते. मी इथे पाणी टाकल्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकते. मीठ टाकल्याच्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याला झाकण लावायचं आहे आणि ह्याच्यात 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तुमचा कुकर कसा आहे त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊ शकता. मी इथे 3 शिट्ट्या काढणार आहे. 3 शिट्ट्यांमध्ये डाळ छान अशी मऊसूद अशी शिजली जाते. तर बघा, आपला आता बोलता बोलता कुकरसुद्धा झालेला आहे. इथे डाळ छान अशी घट्ट अशी झालेली आहे. खूप जास्त पातळही नाही आहे किंवा खूप जास्त घट्टही नाही आहे. तुम्हाला डाळ कशी आवडते, घट्ट आवडते, पातळ आवडते, त्यानुसार तुम्ही डाळ ठेवू शकता. तर त्यानंतर मी इथे भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकते आणि आपली डाळ तयार झालेली. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.